ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की 19 तारखेला अक्षय तृतीया आलेली आहे, रविवारच्या दिवशी। त्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे अक्षय कलश भरायचा आहे, जो प्रत्येक घरामध्ये भरला जातो। आणि हा अक्षय कलश भरल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, भरभराटी होते, अष्टलक्ष्मी नांदत असते। ज्या घरात विष्णू भगवानाची आणि लक्ष्मी मातेची पूजा होते त्या घरात धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही। घर हे कधीही धनधान्याने भरलेलं असतं। म्हणून ह्या अक्षय पात्राची आपल्याला पूजा करायची आहे। याचा मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे। त्याच्या सविस्तर माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला पूजा करावी, कशा पद्धतीने सेवा करावी, म्हणजे तो अक्षय कलश हा प्रभावशाली होतो आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करतं। याच्याने लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होत असते। तर ह्या मंगल आणि उत्तर पूजा कशी करावी आणि ह्या साहित्याचं काय करावं हे संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे। माझं चॅनेलचं नाव शिवशक्ती प्रार्थना आहे। याच्यावर जा, तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल की हा मंगल कलश भरल्याने आपल्याला जे आपण मंगल कलश भरलेला असतो त्याच्यामध्ये अक्षदा टाकलेल्या असतात। आणि अक्षदा म्हणजे जे तांदूळ असतात ते पांढरे असतात आणि पांढरे तांदूळ हे शुक्र ग्रहाचं लक्षण आहे। शुक्र ग्रह आपला स्ट्रॉंग होतो, घरात पैशाची आवक वाढते। जे कमलगठ्ठ्याच्या मणी आहेत, जे सगळं साहित्य त्या मंगल कलशामध्ये टाकलेले आहे ते जे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे। आणि हा कलश जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात भरला तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। पण त्यासाठी आपल्याला सेवा सुद्धा करावी लागते। सेवा केल्याने ही प्रभावशाली होते आणि घरात सुख समृद्धी नांदत असते। तर ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी भले तुम्ही ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आणलेल्या असतील, तुम्ही काही पण वस्तू असतील, सोन्याच्या असू द्या, मीठ असू द्या, जे काही धने कवड्या त्या ज्या असतील त्या सुद्धा ह्या ठिकाणी ठेवून त्यांची पूजा करायची आहे। कारण की ते अक्षर आता ते कधी संपत नाही, चिरकाल ते टिकतं आणि त्याच्यामध्ये वृद्धी होते, म्हणजे प्रगती होते। जशी त्याची आपल्या घरामध्ये प्रगती होत चालते, म्हणून ह्या वस्तू आणून त्या ठिकाणी पूजा करायची आहे आणि असा अक्षय कलश आपल्याला स्थापित करायचा आहे। माझं जायला तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।